नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. सत्यमेव जयते या बातमीपत्रात आपलं स्वागत. जसं दिसतं तसं अजिबात नसतं आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला दाखवतो प्रत्येक बातमी मागची बातमी. आणि आज या बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत एका सगळ्यात मोठ्या महत्त्वाच्या बातमीनं. आता पाकिस्तानचं, आता देशाच्या शत्रू राष्ट्राचं काही खरं नाही. होय, कारण भारतानं नवा राजनैतिक डाव आता टाकलेला आहे. भारतानं थेट तालिबान सोबत राजनैतिक चर्चेची दारं उघडलेली आहेत. मात्र भारत आणि तालिबानच्या चर्चेचा अर्थ काय आणि त्यामुळे पाकिस्तानची कोंडी कशी होणार आहे, पाहूयात सविस्तर या विशेष रिपोर्टमध्ये. पाक विरोधात मोर्चा, भारत तालिबान चर्चा. पाकची होणार दुहेरी कोंडी. पाक विरोधात उघडला नवा मोर्चा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला संघर्ष टोकाला गेलाय. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात मोर्चा उघडलाय. त्याही पुढे जाऊन भारतानं थेट अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारशी चर्चा करत पाकिस्तानची दुहेरी कोंडी केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे अमीर खान मुक्तींशी चर्चा करत तालिबानसाठी चर्चेचं दार उघडलंय. त्यामुळं पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र तालिबानशी चर्चा भारतासाठी का महत्वाची आहे ते देखील पाहूया. 2021 मध्ये तालिबान सरकार येताच भारताचं अफगाणिस्तानातलं दूतावास बंद करण्यात आलं. 4 वर्षांनंतर जयशंकर यांच्या फोनमुळे थांबलेली चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भारतानं अफगाणिस्तान सोबतची पारंपरिक मैत्री अधोरेखित केली आहे. पाक तालिबान बिघडलेल्या संबंधांचा भारताला फायदा होणार आहे. तालिबानशी चर्चा करून पाक, चीन आणि अमेरिकेला स्पष्ट इशारा देण्यात आलाय. अफगाणिस्तानवरून पाकच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननं उघडपणे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध केला. त्यातच आता भारताच्या चहूबाजूनं शत्रूंची फौज उभी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू असतानाच भारतानं थेट पाकिस्तानचा कट्टर दुश्मन तालिबान सोबत चर्चा सुरू केली आहे. मात्र त्यातून पाकचीच कोंडी झाली आहे. एकीकडे चीन CPECच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढवत असताना भारतानं तालिबानसाठी उघडलेलं चर्चेचं दार चीन आणि पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळं पाकिस्ताननं आता तरी कुरापती थांबवायला हव्या. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. हा फक्त ट्रेलर आहे आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा भारत जगाला पिक्चर दाखवणार अशी ठाम भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. साथियों, एक और बात मैं यहाँ साफ कहना चाहूँगा कि ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है. जो कुछ भी हुआ है वह सिर्फ एक ट्रेलर मात्र था. अब समय आएगा, जब भी सही समय आएगा तो हम पूरी पिक्चर भी दुनिया को दिखाएंगे. भारतीय सैन्याची ताकद आता आणखीन वाढणार आहे. होय, ऑपरेशन सिंदूरमुळे सरकार आपलं संरक्षण बजेट आणखीन वाढवण्याचा विचार करत आहे. डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींची वाढ होणार असून एकूण खर्च तब्बल 7 लाख कोटींच्या वर जाणार आहे. संरक्षण अर्थसंकल्पामध्ये लवकरच अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र दलांचा गरजा ज्या आहेत त्या आणि आवश्यक खरेदी तसंच संशोधन विकासासाठी ही अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते. तर कशा पद्धतीने खरं तर हे सगळं बजेट असू शकतं ते आपण पाहणार आहोत. यावेळेस ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय भारताच्या डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींची वाढ होणार आहे. तर पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त खर्चाच्या तरतुदीचा प्रस्ताव देखील सरकार मांडणार आहे. सोबतच यावर्षी संरक्षणासाठी 6.81 कोटी तर आपण बघतोय डिफेन्स बजेट मागील वर्षाच्या तुलनेत 9.53% वाढणार आहे. त्यामुळे तिप्पट वाढ यावेळेस गेल्या 10 वर्षाच्या या सगळ्या बजेटमध्ये होत असल्याचं इथं पाहायला मिळत आहे. तर आपण एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय. यावेळेस ब्रह्मोसनं पाकिस्तानला दिवसा चांदण्या दाखवल्याची कबुली
पाकच्या निवृत्त एअर मार्शलनं दिलेली आहे. होय, निवृत्त एअर मार्शलनं नेमकं असं काय म्हटलंय आणि पाकिस्तानात ब्रह्मोसनं कसा विध्वंस घडवला पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारत पाक संघर्षात ब्रह्मोस सरस. पाकची AWACS प्रणाली बेचिराग. मगर भारत में बनी ब्रह्मोस मिसाइल ने पाकिस्तान को रात के अंधेरे में दिन का उजाला दिखाई है. खुद्द भारताच्या संरक्षण मंत्र्यांनीच ब्रह्मोस मिसाईलनं पाकची कशी झोप उडवली हे जाहीरपणे सांगितलंय. पाकनं भारताविरोधात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत हल्ला केला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी हवाई तळांवर एका पाठोपाठ 15 ब्रह्मोस मिसाईल डागण्यात आले. पाकिस्तानला ज्या AWACS म्हणजेच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टमवर अवाजवी विश्वास होता, त्याच प्रणालीला ब्रह्मोसनं बेचिराग करून टाकलं आणि याची थेट कबुलीच पाकिस्ताननं दिली आहे. तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें. अच्छा, और जैसे ही पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे एक हमारा एवैक्स खड़ा था जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई. ब्रह्मोसच्या हल्ल्यामुळे पाकला आयुष्यभराची अद्दल घडली आहे. युनायटेड स्टेट्स मधील युद्धाभ्यासाचे तज्ज्ञ निवृत्त कर्नल जॉन स्पेन्सनर यांनी ब्रह्मोस पाकिस्तानात कुठेही आणि कधीही मारा करण्यास सक्षम असून चीनी हवाई संरक्षण प्रणाली ब्रह्मोस पुढे टिकाव धरू शकत नसल्याचं सांगत ब्रह्मोसच्या ताकदीवर शिक्कामोर्तब केलंय. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटर इतकी आहे. भारत आणि रशियाच्या ब्रह्मोस एरोस्पेसनं ते विकसित केलंय. 200 ते 300 किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास ते सक्षम आहे. जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यासही सक्षम आहे. S-400 मिसाईल सिस्टमपेक्षा ते प्रगत आहे. पाककडील AWACS कंट्रोल सिस्टम चीन आणि स्वीडननं विकसित केली आहे. या चीनी शस्त्रास्त्रांचा भारताविरोधात वापर करून पाक आता चांगलाच तोंडघशी पडलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर गनिमी काबा करत भारतानं पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या आहेत. पाकिस्तानचं एअरबेस उद्ध्वस्त करण्याआधी भारतीय हवाई दलानं एक बनावट लढाऊ विमान पाकिस्तानच्या दिशेनं पाठवलं होतं आणि पाकाड्यांचा काटा काढला. तो त्या विमान पाहून पाकिस्तानचं लक्ष विचलित झालं आणि त्यानंतर भारतानं ब्रह्मोस मिसाईलचा जोरदार मारा केला. एका पाठोपाठ एक असे तब्बल 15 ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यात आले आणि पाकिस्तानचे सगळे एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले. तर भारतानं यावेळेस पाकला नेमका कसा चकवा दिला पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारतानं नेमकं काय केलं? पाकचे रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणेचं लोकेशन भारताला हवं होतं. त्यासाठी भारतीय वायुदलानं डमी विमान पाठवलं. मानवरहित डमी विमान पाकिस्तानच्या हद्दीत पाठवण्यात आलं. डमी विमानांना पाकिस्तानी यंत्रणा फसली होती आणि त्यामुळे पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित झाली आणि डमी विमानांवर मारा सुरू झाला. डमी विमानातील यंत्रणेनं रडारची माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि डमी विमानांनी पाकच्या रडार आणि हवाई संरक्षण प्रणालीचं अचूक लोकेशन पाठवलं. भारतीय वायुदलानं पाकच्या रडार जे होते ते उद्ध्वस्त यानंतर केलेले आहेत आणि जीवितहानी टाळून पाकला भारतानं चकवा दिलेला होता. तर आपण बघतोय आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे भारत आता 6 प्रगत पाणबुड्या बांधणार आहे आणि एअर इंडिपेंडंट प्रोपल्स प्रणालीनं या पाणबुड्या ज्या आहेत त्या सज्ज असतील. प्रोजेक्ट 75I अंतर्गत या पाणबुड्या ज्या आहेत त्या नौसेना बांधणार आहे. नव्या पाणबुड्या या अधिक काळ पाण्याच्या आत राहू शकतात अशी प्रणाली आहे. त्यामुळे भारत आता आणखीन 6 प्रगत पाणबुड्या तयार करणार आहे. अण्वस्त्राची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची आता अमेरिकेनं त्या अण्वस्त्रांवर ताबा मारण्याची गुप्त योजना आखलेली आहे. मात्र ही योजना काय आहे?
पाकिस्तानला अण्वस्त्रांची धमकी कशी अंगलट येणार आहे, त्यावरचा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट पाहूया. अण्वस्त्रांची धमकी पाकच्या अंगलट येणार. अमेरिका हिसकावून घेणार पाकची अण्वस्त्र. अमेरिकेनं बनवला तगडा प्लॅन. सहा आणि 9 ऑगस्ट 1945 दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि संपूर्ण मानवजात हादरून गेली. लाखोंचा जीव गेला आणि 2 पिढ्या अपंग झाल्या. आणि तीच भीती आता पुन्हा सतावू लागली. त्याला कारण ठरलंय दहशतवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकिस्तानकडून भारताला दिल्या जाणाऱ्या अण्वस्त्र युद्धाच्या धमक्या आणि पाकची अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हाती जाण्याचा धोका. त्यामुळेच भारतानं पाकची अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय समुदायानं ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं? मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं. मैं मानता हूं कि पाकिस्तान के एटमी हथियारों को IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए. एकीकडे ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेला पाकिस्तान अण्वस्त्रांच्या धमक्या देतोय, तर दुसरीकडे थेट अमेरिकेनं पाकची अण्वस्त्र ताब्यात घेण्याची रणनीती आखली आहे. मात्र अमेरिकेची गुप्त रणनीती नेमकी काय आहे ते पाहूया. पाकमधील अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या ताब्यात जाण्याचा धोका आहे. पाकमधील अण्वस्त्र ताब्यात घेण्याबाबत अमेरिका 2011चा प्लॅन राबवणार आहे. अण्वस्त्र ताब्यात घेण्यासंदर्भात अमेरिकेचा स्नॅच अँड ग्रॅब गुप्त प्लॅन आहे. सॅटेलाइट इमेज, गुप्तहेर एजन्सी, सिग्नल एजन्सीचा करणार वापर. अमेरिकेची डेल्टा फोर्स, नेव्ही सील्स पाकमध्ये घुसून अण्वस्त्र ताब्यात घेणार. दुसऱ्या महायुद्धानंतर वर्चस्वाच्या स्पर्धेतून अनेक देशांनी अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या. आता अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धा टोकाला गेली आहे. ज्याच्याकडे जास्त अण्वस्त्र तो शक्तिशाली, अशी नवी व्याख्या तयार व्हायला लागली आहे. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानं पाकनं भारताला अण्वस्त्रांची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र भारतानं पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सुनावलंय. कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा. न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा. खरं तर भारतानं अण्वस्त्रांची निर्मिती केली असली तरी त्याचा वापर स्वसंरक्षणासाठीच करणार अशी भूमिका भारतानं पहिल्यापासून घेतली. मात्र आडमुठ्या पाकमुळे अणुयुद्धाची ठिणगी पडल्यास भारत सडेतोड उत्तर देईल हे निश्चित. त्यामुळे हिरोशिमा आणि नागासाकीच्या राखेतून निर्माण झालेली शांतता धोक्यात येण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकची अण्वस्त्र ताब्यात घ्यायला हवीत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर मोदींच्या निवासस्थानी झालेली बैठक संपलेली आहे. मोदींच्या निवासस्थानी 30 मिनिटं बैठक सुरू होती आणि या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोवाल हे उपस्थित होते, तर परराष्ट्र मंत्री देखील उपस्थित होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी एक बैठक झाली. ही बैठक आता संपलेली आहे. या बैठकीला परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री अमित शाह आणि अजित डोवाल हे उपस्थित होते. नेमक्या या बैठकीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु एक महत्त्वाची बैठक सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पार पडली आहे. तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान गुडघ्यावर आलेला आहे. होय, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांनी आता शांततेची आठवण करून दिलेली आहे. भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे असं विधान त्यांनी केलं. तर जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही असं भारतानं ठणकावलेलं आहे. पहलगाम हल्ल्याच्या आधी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यानं हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली होती. असीम मुनीरनं हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांपासून वेगळं म्हटलं होतं. काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातील नस असल्याचंही म्हटलं होतं. दरम्यान अमेरिकेत दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी ओसामा बिन लादेननं काश्मीरबद्दल असंच एक विधान केलं होतं. भारताला धमकी देताना लादेननं भारत आणि अमेरिकेला सर्वात मोठं शत्रू म्हटलं.
त्यामुळे असीम मुनीर लादेनची स्वप्न पूर्ण करतोय का असा सवाल उपस्थित होतोय. अठरा मे पासून पुन्हा भारत पाक युद्ध भडकणार आहे हे आम्ही म्हणतोय, कारण पाकिस्तानच्या उपपंतप्रधानाचं हे वक्तव्य आहे. इशाक डार या माथेफिरू उपपंतप्रधानानं नेमकं असं काय म्हटलं ज्याच्यामुळे पाकिस्तान्यांमध्ये घबराट पसरलेली आहे. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारत पाकिस्तान युद्धबंदी ही 18 मे पर्यंतच. पाकच्या उपपंतप्रधानांचा दावा. पाकमध्ये नव्या युद्धबंदीबाबत संभ्रम. जो सीज फायर कर लें टेक्निकली बिटवीन द टू, वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है. तो ऑब्वियसली अब वो चीज़ें हैं, अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग. हे आहेत पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार. भारत पाकिस्तान युद्धबंदी ही फक्त 18 मे पर्यंतच आहे असा दावा त्यांनी पाकिस्तानच्या संसदेत केला. जो सीज फायर कर लें टेक्निकली बिटवीन द टू, वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है. तो ऑब्वियसली अब वो चीज़ें हैं, अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग. अभी तो मिलिट्री टू मिलिट्री ये कम्युनिकेशंस हैं, तो ऑब्वियसली द पॉलिटिकल डायलॉग विल टेक प्लेस. हल तो सारा मसाइल वहाँ होंगे. इशाक डार यांनी हा दावा नेमका कशाच्या आधारावर केला आहे असा प्रश्न निर्माण होतोय. एकीकडे दार हे पुन्हा एकदा लष्करी संघर्ष होणार असल्याचं म्हणतायत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मात्र भारतापुढे गुडघे टेकण्याची तयारी सुरू केली. भारतानं पाकची सिंधू जलकरार स्थगिती करून पुरतीच कोंडी केली. त्यात आता फक्त पीओकेवर चर्चा होईल असा पंतप्रधान मोदींचा इशारा शरीफांना सतावू लागला. त्यामुळे त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. पहलगाम हल्ल्याबाबत पाकला चुकीच्या पद्धतीनं दोषी ठरवण्यात आले. पाकिस्तान पारदर्शकपणे चौकशीला सामोरं जायला तयार होता. सिंधू जलकरार आणि पीओके बाबत चर्चा करण्यास तयार आहे. संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून काश्मीर मुद्द्यावर वाटाघाटी करण्यास तयार आहे. पाकिस्तानमध्ये सध्या युद्धबंदीबाबत संभ्रम आहे, कारण पंतप्रधान शांतता प्रस्ताव ठेवतायत, तर उपपंतप्रधान मात्र युद्धाच्या पोकळ वल्गना करतायत. त्यामुळे या संभ्रमाला भारतानं शाब्दिक उत्तर दिलं नसलं तरी अचूक रणनीती आखून प्रत्यक्ष रणभूमीवर आणि राजकीय चुणूक दाखवत अप्रत्यक्षपणे संयुक्त राष्ट्रापुढे उत्तर देईलच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी पाश्चात्य देशांवर गंभीर आरोप केले. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांच्या विरुद्ध उभे करतायत असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असंही त्यांनी पुढे म्हटलं. पाश्चात्य देश आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत असंही त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. तर आपण बघतोय पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभे करतायत. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यानं हे वक्तव्य केलेलं आहे. पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात. पाश्चात्य देशांचा आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. तर बड्या बड्या बाता मारणारे पाकिस्तानी नेते आता मात्र पुरते तोंड घशी पडलेले आहेत. होय, भारतानं नव्हे तर चक्क पाकिस्तानी मीडियानंच याच पाकिस्तानच्या नेत्यांचा खोटारडेपणा अख्ख्या जगासमोर उघड केला. या पाकच्या खोटारडेपणाची फॅक्टरी आज मात्र उघड झालेली आहे. पाकिस्तानच्या डॉन या मीडियानं नेमकं काय सत्य जगासमोर मांडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. डॉननच केली पाकची पोलखोल. पंतप्रधान शरीफ पडले तोंडघशी. खोटारडेपणाची फॅक्टरी डॉन कडून उघड.
हे आहेत ऑपरेशन सिंदूरचे धमाके. भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून डागलेले मिसाईल ओसाड माळावर डागले नव्हते, तर ते डागले होते पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानी एअरबेसवर. मात्र पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी तर खोटारडेपणाची फॅक्टरीच उघडली. हा फोटो नीट पहा. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या शौर्याचं टेलिग्राफनं कौतुक केलंय असं तुम्हाला वाटेल, पण हा फोटोच AI नं एडिट केलेला आहे. हे पहा, द डेली टेलिग्राफचं ओरिजिनल फ्रंट पेज. झालात ना चकित? अशीच धुळफेक पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी केली आहे. मात्र त्यांचा पर्दाफाश पाकिस्तानमधील डॉन या आघाडीच्या मीडियानं केलाय. इमारत, ये मस्जिद थी मजमूई तौर पर, और फिर उसमें ये एडमन ब्लॉक है. एडमन ब्लॉक पे यके बाद दीगरे 6 और 7 मई की दरमियानी रात को 12:30 बजे जो अटैक हुआ था, उससे यहाँ पर जो 2 मिसाइल थे यके बाद दीगरे आकर गिरे थे. भारतानं उद्ध्वस्त केलेलं तोयबा मरकज हेच ते लष्कर ए तोयबाचं दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचं ठिकाण. मात्र तेच आता भारतानं उडवून दिलं. त्याचे पुरावेच पाकिस्तानी मीडिया डॉनच्या पत्रकारानं समोर आणले. त्यामुळेच खोटं बोलून तोंडघशी पडण्याचा पाकिस्तानी नेत्यांचा इतिहास पुन्हा उघड झाला. आता तरी पाकिस्तानी नेत्यांनी स्वतःला लाज वाटून खरं बोलायला शिकलंच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, इस्लामाबाद. डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत डबल गेम खेळतोय. अमेरिकेनं एकीकडे भारताला पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे भारताच्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल डोनाल्ड ट्रम्प विकतोय. डोनाल्ड ट्रम्पनं तुर्कीला $304 दशलक्ष किमतीची क्षेपणास्त्र विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प डबल गेम खेळत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे. तर आपण बघतोय ट्रम्प यांचा हा डबल गेम. तुर्कीला आता मिसाईल अमेरिका विकणार आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. भारत POK जिंकणारच हा विश्वास असल्यानं पाकिस्तान पुरता बिथरलेला आहे. होय, या भारतानं POK जो आहे, POKचा हा सगळा जो परिसर आहे तो आता जिंकू नये म्हणूनच पाकिस्तानी लष्कर प्रमुखानं आता मात्र एक नवा डाव रचलेला आहे. होय, आता या वादात चीनला देखील पाकिस्तान ओढत असल्याचं इथं पाहायला मिळतंय. पाहूयात या रिपोर्टमध्ये. POKच्या वादात चीनची उडी. पाक नंतर आता चीनच्या कुरापती. चीनच्या कुरापतींचे पुरावे उघड. अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर POK उस पर ही होगी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर आता पाकला धडकी भरली. POK हातून जाऊ नये यासाठी पाक लष्कर प्रमुख मुनीर यांनी आता नवा डाव आखलाय. पाकिस्ताननं POKच्या वादात चीनला ओढलंय. And at the same time, Kashmir is an external problem. It's a problem that involves 3 countries, Pakistan, India and China also. पाकव्याप्त काश्मीरच्या वादात चीन ही एक पक्षकार आहे असं विधान पाककडून केलं जातंय. POKच्या वादात चीनचं नाव का घेतलं जातंय त्याची कारणं पाहूया. भारतावर दबावासाठी पाकनं घेतली चीनची मदत. चीन पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र आहे. 1963 मध्ये POKचा भाग पाककडून चीनला गिफ्ट देण्यात आला. चीनचा महत्वाकांक्षी CPEC प्रकल्प POKतून जातो. चीनकडून POKत $25 बिलियन गुंतवणूक आहे. भारतानं POKत कारवाई केली तर चीनचं नुकसान होणार आहे. भारत चीन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. POKच्या वादात चीनचा प्रवेश झाला तर पाकिस्तानच नाही तर चीन देखील उघडपणे भारताविरुद्ध मैदानात उतरेल. त्यामुळे भारताविरोधी कारवायात पाकिस्तानला चीनची मदत मिळेल. मात्र चीन आधीपासूनच पाकिस्तानला भारत विरोधात मदत करतोय. त्याचे काही पुरावे समोर आले. विंग लुंग ड्रोन.
HQ-16 क्षेपणास्त्र प्रणाली आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र या चीनी तंत्रज्ञानाचा भारत विरोधात वापर होतोय. CPC प्रकल्पाच्या नावाखाली POK मध्ये PLA युनिट्स आणि सुरक्षा कंपन्या तैनात आहेत. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून चीननं रोखलं. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला विरोध करत संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला पाठिंबा दिला. पाकिस्तानसोबत तणाव निर्माण होताच जाणून बुजून अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उकरून काढला. POK चीनचा वाढता हस्तक्षेप आता भारतासाठी आव्हान ठरणार आहे. त्यामुळे पाकनं जरी चीनला POKच्या वादात ओढलं असलं तरी भारताची POK ताब्यात घेण्याची भूमिका बदलणार नाही. अशा वेळी पाकसोबत चीनचाही बंदोबस्त भारताला करावा लागणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान आता तुर्की सुक्या मेव्याबाबत देखील भारतीय व्यापाऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तुर्कीनं पाकिस्तानला मदत केल्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांनी सुक्या मेव्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर IIT तुर्कीकडून तुर्कीचा जो करार आहे तो मोडीत काढण्यात आलेला आहे. पुण्यातील बहुचर्चित भूमिगत मेट्रोचं काम तुर्की कंपनी गुलेरमॅककडे आहे आणि त्यामुळे या कंपनीकडून देखील मेट्रोचं काम काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. सुक्या मेव्यावर एकीकडे बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. तर IIT रुर्कीकडून तुर्कीचा करार मोडीत निघालेला आहे. तर पुणे मेट्रोचं काम तुर्किश कंपनीकडे आहे. त्यामुळे हे काम देखील आता या कंपनीकडून काढून घेण्याचा विचार होतोय, मागणी होऊ लागलेली आहे. भारताच्या विरोधात अण्वस्त्र हल्ल्याच्या बढाया मारणाऱ्या पाकिस्तानची खरी अवस्था मात्र कंगाल आहे. गेल्या जवळपास 1.5 वर्षांमध्ये सौदी अरबनं असे 5,000 पाकिस्तानी भिकारी त्यांच्या देशातून हाकलवून लावलेले आहेत. त्यासोबतच इतर देशांनीही त्यांच्या देशातून या पाकिस्तानी भिकाऱ्यांना परत पाठवायला सुरुवात केल्याचं दिसतंय. पाकिस्तान सरकारचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी संसदेत डेटा सादर केला आणि त्यामध्ये भीक मागण्याच्या आरोपाखाली परदेशातून किती पाकिस्तानींना परत पाकिस्तानात पाठवण्यात आलं हे समोर आलेलं आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या या वादामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचं नाक खुपसलं. अर्थातच गरज नसतानाही सल्ले आणि नाक खुपसण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांना करावं लागलं आणि यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचंच हसू झालंय. पाहूयात कसं ते या रिपोर्टमध्ये. डोनाल्ड ट्रम्प तात्या टाक्या हाणण्यात 1 नंबर. खोटं बोल पण रिटून बोल. कुणाकडनं शिकावं तर ती ट्रम्प तात्याकडनं. तात्यानं विदेश दौऱ्यात झालझाल गप्पा हाणल्या आणि हसू करून घेतलं. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जरा तनातनी जोरात आहे. भारतानं पाकिस्तानच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या. ऑपरेशन सिंदूर भारतानं जोरदार राबवलं आणि घाबरलेल्या पाकिस्तानच्या DGMOनं भारताच्या DGMOला फोन केला. आपल्या मोदी साहेबांनी बी हिच सांगितलं, ऐका. पाकिस्तान दुनिया भर में तनाव कम करने के लिए गुहार लगा रहा था और बुरी तरह पीटने के बाद इसी मजबूरी में 10 मई की दोपहर को पाकिस्तानी सेना ने हमारे DGMO को संपर्क किया. पण डोनाल्ड ट्रम्प तात्यानं मधी नाक खुपसलं आणि म्हणालं, मीच दोघांमध्ये शस्त्रसंधी घडवली. हाय का आता येऊ नको तर कुठल्या डब्यात बसू. मग काय तात्याला सगळ्यांनीच फैलावर घेतला. तात्या गपगार बसलं, हसू झालं आणि मारली पलटी. ट्रम्प तात्या आता पलटू तात्या झाल्यात. बघा तात्यानं कशी हाणली पलटी. I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile, and Pakistan was very happy with that, and India was very happy with that. खोटं बोलून पलटी मारण्याचा तात्याचा इतिहासच राहिलाय. म्हणून आता तात्याला पलटू तात्या म्हणतात. बघा तात्यानं कवा कवा खोटं बोललंय आणि कवा कवा पलटी मारली. तात्यानं दावा केला युक्रेनला $500 बिलियन कर्ज दिलंय. पण खरं सांगायचं तर तात्यानं युक्रेनला फक्त $124 बिलियन कर्ज दिलंय. तात्याचं दुसरं खोटं ऐकायचंय का तर ऐका. तात्या म्हणतात, मला इतिहासातली सगळ्यात जास्त मतं पडली आणि निवडून आलो. पण तात्या ती जॉर्ज बुश नाना आठवत्यात का?
त्यांना 2005 मध्ये 92% मतं पडली होती, तुमच्यापेक्षा लई जास्त. आता खोटं नंबर 3 ऐका. तात्या एकदा म्हणाल, जानेवारी महिन्यात मी 6 नागरिकांना हमासच्या कैदेतनं म्हणजे तावडीतनं सोडवलं आणि बायडन अण्णानं एकाला बी सोडवलं नाही. पण खरं सांगायचं तर 2023 मध्ये हमासनं 105 नागरिकांना सोडून दिलं होतं. तेव्हा तात्या बसला असत्याला न दिला. तात्याचा खोटं बोलण्याचा कारनामा ऐकला, आता पलटी मारण्याचा कारनामा ऐका. ज्याला अमेरिकेनं दहशतवादी ठरवलं होतं त्याच्यासोबत सिरियात तात्यानं हात मिळवणी केली हाय का. आता तर दुसरी पलटी ऐकायची आहे का, तर ऐका. जे अमेरिका रशियाच्या विरोधात युक्रेनला मदत करत होती त्या झेलिन्स्की सोबतच नळावरच्या भांडणासारखा तात्या कचाकचा भांडला. तात्या, तुम्ही अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष आहेत, भूमिका मांडा, थेट मांडा, अचूक मांडा, खरी मांडा. पण खोटं बोलून पलटी मारून कशाला पंचायत करून घेता. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर पीओके जवळच्या सालोत्री गावातील नागरिक आपल्या घरी परतलेले आहेत. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ते गाव सोडून गेले होते. मात्र आता शस्त्रसंधीनंतर दहशतमुक्त वातावरणात मोकळा श्वास घेतायत सालोत्री गावातले नागरिक आणि आपलं सगळं सामान घेऊन हे नागरिक जे आहेत ते आता घरी परतायला सुरुवात झालेली आहे. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेलं युद्ध थांबल्यामुळे हिंदू महासभेनं नाराजी व्यक्त केली. हो, पीओके परत मिळवण्याची ही एक मोठी संधी होती, मात्र ही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गमावली अशी प्रतिक्रिया हिंदू महासभेनं दिलेली आहे. तर युद्ध थांबवण्यासाठी पाकला कोणती अड घातली असा सवालही हिंदू महासभेनं विचारला आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा अंतर्गत प्रश्न असताना आणि भारत इतका मजबूत आहे की त्याला या प्रश्नामध्ये अन्य कुठल्याही देशाच्या हस्तक्षेपाची गरज नसताना अमेरिकेचा हस्तक्षेप स्वीकारला आणि युद्धबंदी केली. अमेरिकेच्या इशाऱ्यावरती हे युद्ध थांबवण्याची चूक जशी केली तशीच अशी कुठलीही अट पाकिस्तानला घातली नाही आणि त्यामुळं हे युद्धबंदी भारताच्या पदरामध्ये काहीही न टाकता झालेली युद्धबंदी आहे. अगदी कमीत कमी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन जरी ही युद्धबंदी केली असती तरीसुद्धा हे जे सगळं केलं आत्तापर्यंत त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती एक यश मिळालं असतं. तर या घडीची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. कारागृहात शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग हे पुस्तक सामच्या हाती लागलेलं आहे. संजय राऊतांनी या पुस्तकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कसं वाचवलं याबाबत खळबळजनक दावा केलेला आहे. बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचं देखील या पुस्तकात संजय राऊतांनी म्हटलंय. अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते आणि त्यानंतर बाळासाहेबांनी अमित शहांची कशी मदत केली याबाबत संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही. नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहील. ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहेत. तर या पुस्तकात नेमके संजय राऊतांनी काय दावे केलेले आहेत ते देखील पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. संजय राऊत नेमकं म्हणतायत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएचं सरकार होतं आणि गोध्रा हत्याकांडादरम्यान सीबीआयसह अनेक संस्थांकडून त्यांची चौकशी सुरू होती. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्षही सुरू होता आणि याच दरम्यान तत्कालीन माजी गृहराज्यमंत्री अमित शहांसह गुजरातच्या अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. मात्र लोकशाहीनं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं शरद पवारांचं मत होतं. शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्व मंत्र्यांनी मूकसंमती दिली होती. त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवलं असा सवाल संजय राऊतांनी केलेला आहे. त्यामुळे अमित शहा एका हत्या प्रकरणात आरोपी होते, त्यांना नंतर तडीपारही करण्यात आलं होतं.
शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता। या पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारीही होते। तर आपण बघतो आणखी एक महत्त्वाची बातमी फडणवीसांकडून राऊत यांच्या पुस्तकाची खिल्ली उडवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय नाही, नरकातला स्वर्ग या पुस्तकातून संजय राऊतांनी मोदी शहांवर जे मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत, आरोप केले आहेत, त्या संदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिलेली आहे। मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे, कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही, त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही। त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचं सोडून द्या, तुम्ही ते कोण आहेत, ते कोणी खूप मोठे नेते आहेत का? तर संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावरून मंत्री नितेश राणे यांनी जोरदार टीका केली। संजय राऊत जेलमध्ये असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना अनेक शिव्या घातल्या, त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं ते विसरले आहेत, असा टोला नितेश राणेंनी लगावला। तर हे पुस्तक वाचून मी स्वर्गातील नरक पुस्तक लिहून काढेन, असा मिश्किल टोला उदय सामंतांनी लगावला आहे। पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील लिहिलेली, कारण का संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत, जी नावं दिलेली आहेत, त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहेत। त्याची आठवण कदाचित ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या, जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे की जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर, त्याची जी माहिती काय आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती, त्या बाबतीमध्ये उल्लेख करावा ना, त्या पुस्तकामध्ये हिंमत असेल तर। वाचायला काय हरकत आहे, ते वाचून मी स्वर्गातील नरक लिहीन। जर आता पुस्तक लिहिल्यामुळेच ब्रेकिंग होणार असतील तर ते मी वाचेन, त्याचा आशय समजून घेईन, त्याचा मायना समजून घेईन, ते लिहिण्याची पद्धत समजून घेईन, आणि इकडे नरकातला स्वर्ग उबाठाचं, इकडे स्वर्गातला नरक, असं काहीतरी करू। तर आताची एक आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, कोणत्याही युती आघाडीच्या भरवशावर राहू नका, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेत। आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मनसेच्या आढावा बैठका सुरू आहेत। कार्यकर्ते युती किंवा आघाडीबाबत संभ्रमात आहेत, अशात कार्यकर्त्यांचा घोळ थांबवण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वतंत्र तयारीचे आदेश दिलेले आहेत। तर जे साफ मनानं येतील त्यांच्या सोबतच युती करू, असं ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी सांगितलेलं आहे। अजून मुळात कुठल्या गोष्टीची चर्चा नाही, काय नाही, आम्ही आमची तयारी करतोय, आणि युती करायची काय करायची याचा निर्णय राजसाहेब योग्य वेळी घेतील ना। स्वबळावर लढण्याची पण तयारी आहे। आमची तयारी तर आम्ही नेहमीच आमची तयारी चालू ठेवलेली आहे। युती होणार, आघाडी होणार, काय होणार याचा निर्णय राजसाहेब करतील योग्य वेळी, त्याच्याबद्दल आम्हाला चिंता करायची गरज नाही, ते सक्षम आहेत त्याचा निर्णय करायला। उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येतील, साफ मनाने येतील, त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते। उद्धव साहेबांनी सांगितलं होतं, 7 प्रतिसाद, टाळी, दुसरी टाळी, हे सगळं चालू असतं, पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय, कुठेही सेटिंगचं राजकारण करणार नाही। आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय, जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन पुढे चालू आम्ही। मी कुठच्या एका पक्षाबद्दल बोलत नाही। तर राज ठाकरेंनी युती संदर्भात केलेल्या विधानानंतर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। पडद्यामागे पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा लिहिली जाणार आहे, असं राऊत म्हणालेले आहेत। तर ठाकरे गटातील लोकांना ही युती नको आहे, असा दावा शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे। तुम्हाला काहीच माहीत नाहीये काय घडतंय ते, असं मी नेहमी म्हणतो। तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरती अवलंबून राहून आपल्या भूमिका ठरवता। प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते, ती पटकथा लवकर समोर येईल, स्क्रीन प्ले। उबाठाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये युती करणे नाही, आणि त्यांचे जे काही आजूबाजूचे आहेत त्यांनाही ही युती नकोय। जर असं त्यांच्या मनात पहिले जर नसतं, किंवा आताही तसंच आहे, जर नसतं ते भावांची अशी ताटातूट झाली नसती, जी शिवसेना प्रमुखाला सुद्धा आवडलेली नव्हती, परंतु पुत्रप्रेमासाठी त्यांनी सुद्धा त्यामध्ये त्यावेळेला नाविलाज असं केलेली ती तडजोड आहे, म्हणून हे एकत्र येणार नाहीत। तर कराड इथल्या यशवंत बँकेच्या 140 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी ठेवीदारांची बाजू मांडल्यानं धमकी देण्यात आल्याचं भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलंय। या प्रकरणात काही कमी पडू नये म्हणून
नाहीतर तुमची व्यवस्था करू. गेल्या वेळेस त्यांचं तिकीट कापलं होतं हे त्यांना माहीत आहे, अशी धमकी यशवंत सहकारी बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे. यशवंत बँकेकडून जवळपास 120हून अधिक ठेवीदारांची 140 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. मी जवळजवळ 3 वर्ष या बदल्या काही लोकांच्या संपर्कात आहे. मला काल परवा पण असं कळलं की जे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या माध्यमातून मला पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी अशा प्रकारे वाक्यरचना केली की ताईंनी आता ह्याच्यामध्ये पडायला नाही पाहिजे, याची आम्ही व्यवस्था करू. मागच्या वेळेला त्यांचं तिकीट आम्ही कापलं होतं, याही वेळेला त्यांना लक्षात येईल. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतेय. तर वळूया पुढील बातमीकडे. बातमी राज्यावर आलेल्या अवकाळी संकटाची आहे. होय, वाशिम जिल्ह्याला काल अवकाळी पावसानं पूर्णपणे झोडपून काढलं. काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला होता आणि यावेळेस मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे हा शेतमाल अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेलेला आहे. मोठ्या कष्टानं पिकवलेला शेतमाल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. हतबल शेतकरी यावेळेस आपण इथं या दृश्यांमध्ये पाहू शकतो. ही दृश्य पाहिल्यानंतर खरं तर महाराष्ट्र हळहळला. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात अवकाळी पावसानं या साक्री तालुक्याला झोडपून काढलेला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा हा पूर्णतः भिजला आहे. त्यामुळे कांदा सडून जातोय. यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे. नुकसानीचे पंचनामे करा, भरपाई द्या अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. मी कांदे लावलेले आहेत शेतात आणि पाण्याने खूप नुकसान केली माझी. उपडलेले कांद्याची खूप भिजवण होते आणि बाकीचे कांदे घोड्या लावलेल्या घोड्यांचे खूप नुकसान आहे. तरी मला नुकसान भरपाई हवी आहे. तरी कृषी सहाय्यक, तलाठी यांनी आणि तहसीलदार यांनी पंचनामे करावे हीच माझी अपेक्षा आहे. आणि जवळजवळ माझा 5 ते 5.5 लाखाचे नुकसान झालेले आहे. खर्च केलेला आहे 5-5.5 लाख रुपये. तर अवकाळी पावसानं पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी दाणादाण उडवलेली आहे. पंढरपूर जवळच्या पांढरेवाडी गावातील आठवडी बाजारामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे भाजीपाला पावसाच्या पाण्यात वाहून गेला. अचानक आलेल्या या पावसामुळे आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांची देखील धावपळ उडाली. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला वाहून गेल्यामुळे आर्थिक नुकसान झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय. सोलापूर दक्षिण तालुक्यातील वडजी गावामध्ये जोरदार पाऊस झालाय. अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. घरातील साहित्याचंही प्रचंड मोठं नुकसान झालंय. वडजी ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे घरात पाणी शिरलं असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे. फलटणच्या तरडगाव भागामध्ये दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. एका नारळाच्या झाडावर वीज कोसळल्यामुळे झाडानं पेट घेतला. तरडगावच्या विराज गायकवाड यांच्या शेतातली ही घटना आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे. आशियातील हाँगकाँग आणि सिंगापूर देशामध्ये कोरोनाचे नवे प्रकरण आता समोर आलेले आहेत. 3 मे पर्यंत या 2 देशात 31 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे. गेल्या वर्षभरातील ही सर्वाधिक संख्या आहे. या पार्श्वभूमीवर हाँगकाँग आणि सिंगापूरच्या आरोग्य विभागाने देखील खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे. तर कोरोनाची पुन्हा आशिया देशामध्ये एंट्री झाल्याचं इथे दिसतंय. हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत. 31 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे. वळूया पुढील बातमीकडे. पुण्याच्या रविवार पेठेत एक भलतंच घडलं. रस्त्यावरून फिरणाऱ्या गायीनं थेट बिल्डिंगमध्ये एंट्री केली आणि चढली दुसऱ्या मजल्यावर. ते पण अगदी रुबाबात. पण खाली उतरायचं कसं हा मोठा प्रश्न होता. आणि मग यावर पुणेकरांनी कसा बरं तोडगा काढला पाहूयात या रिपोर्टमध्ये. गायला शेतात चरताना, गोट्यात हंबरताना
आणि नदीच्या पाण्यात निवांत बसताना तुम्ही 100 वेळा तर बघितलं असेल. पण या पुण्यात कधी काय होईल सांगता येत नाही. इथं गाय थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच चढली. मग काय उडली तारांबळ. गाय वर चढली खरं, पण खाली उतरायला काय तयार नाही. एवढ्या एवढ्या बाल्कनीतनं गायला मागं वळता बी येणार. पुणेकर हैराण आणि परेशान. मग काय डोकं चालवण्यात पुणेकर 1 नंबर. जमली 4 माणसं. अडचणीचा कांडका पाडायचा ठरला आणि बोलवली थेट क्रेनच. एकदम जागेवर भिंगरी. क्रेन बी आली एकदम थाटात. मग काय गाईच्या पोटाला बांधल्या रश्या आणि थेट लँडिंग दुसऱ्या मजल्यावरनं जमिनीवर. दुसऱ्या मजल्यावर हंबरून दमलेल्या गायीची झाली सुटका. गाय एकदम खुश आणि जनतेनं सोडला सुटकेचा निश्वास. पुण्यावरनं अक्षय बडवे, साम टीव्ही. तर पुण्यात आपण बघितलेलं आहे एका संवेदनशील नागरिक जे आहेत ते गायीसाठी म्हणून पुढे आले. तर नांदेडमध्ये मात्र एका बेजबाबदार युवकानं कुत्र्याचे पाय धरून त्याला गोल गोल फिरवून रस्त्यावर फेकलेलं होतं. प्राणी प्रेमींनी मात्र या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. हे दृश्य आपण बघतोय. हा कुत्रा फिरवणारा जो युवक आहे त्याचं नाव जे ते शेख इरफान असं आहे. या घटनेची पोलिसांनी स्वतःहून दखल घेतलेली आहे. दरम्यान सायबर सेल आणि शिवाजीनगर पोलीस या शेख इरफानचा शोध घेत आहेत. या कुत्र्याला गरा फिरवून त्यानंतर त्यानं आपण बघतोय कुत्र्याला कशा पद्धतीनं खाली फेकलं. ही दृश्य खरं तर विचलित करणारी आहेत, कारण अशा पद्धतीनं प्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार, मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार याला कोणी दिला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. वर्चस्व स्थापित करण्याच्या नादात 2 वाघांमध्ये झुंज झालेली आहे. या झुंजीमध्ये ब्रह्मपुरी क्षेत्रातील वाघाचा मृत्यू झाला, तर जिंकलेला छोटा मटका नावाचा वाघ जो आहे तो जखमी झालेला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या वाढली आहे, त्यामुळे त्यांना अधिवास क्षेत्र कमी पडत आहे. वर्चस्वाच्या लढाईत छोट्या मटकानं आपल्या क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करून दाखवली. ज्याची ताकद जास्त तो क्षेत्राचा राजा असा जंगलाचा कायदा आहे. राज्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार गृह विभागाने दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राजपत्र जारी करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. हेड कॉन्स्टेबलची शैक्षणिक पात्रता आणि सेवा कार्यकाळ तसंच प्रगती पुस्तक पाहता नवी जबाबदारी देण्यात येणार आहे. जबाबदारी देणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबलसाठी पदवीधर, 7 वर्ष सेवा पूर्ण, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. इसके बाद हवलदार लेवल के जो हमारे अधिकारी है वो भी कर पाएंगे, वो भी इन्वेस्टिगेशन कर पाएंगे. जो भी छोटे केसेस आते हैं, चोरी के केसेस आते हैं या फिर कुछ पर्सनल टिप्स के जो भी केसेस आते हैं, ऐसे सब केसेस हैंडल करने के लिए उनको अधिकार दिए गए हैं. इसका परिणाम ये होगा कि भविष्य में जो भी आयोग होंगे उनके पास लिमिटेड केसेस के इंक्वायरी रहेगी और वो जितने भी इन्वेस्टिगेशन वो उनके अंडर कर रहे हैं उसको वो न्याय दे पाएंगे. रंग लागलेली नोट न घेतल्यानं महिला आणि बस कंडक्टर मध्ये वाद झाला. ही नोट माझ्या घरी तयार झालेली नाही, माझ्या घरी नोटेचा कारखाना नाही, मला ही नोट कोणीतरी दिली आहे, त्यामुळे नोट घ्या नाही तर मोदींना सांगा असं म्हणत या महिलेनं बस कंडक्टरला चांगलंच सुनावलंय. उमरेड माहूर बसमध्ये ही घटना घडली, तर महिला आणि बस कंडक्टर मधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उतरायचंय का खाली? उतरायचं नाही, मला वर्गेला जायचं आहे डायरेक्ट. ती नोट चालत नाही. चालत नाही, मा बापाच्या घरची नोट नाही. काय नरेंद्र मोदीला फोन ला नाही, मला ती नोट दुसरी चेंज करून द्या. ती नोट कुठून दी? ती नोट बघा ना, नोट नाही तर माझ्या घरची होय का? मला कोणी दिली असेल ना, माझ्या घरी नोटाचे हे तुझे वाले व्हिडिओ तिकडे फेक. आणि आता वेळ झाली आहे व्हायरल सत्याची. तुम्ही जर बियर प्रेमी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच 200 रुपयांची बियर 50 रुपयात मिळणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियामध्ये तसा मेसेज व्हायरल होतोय. मग साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा सत्य, बियर मागचं नेमकं सत्य काय ते समोर आलेलं आहे, पाहूयात. बियर प्रेमींसाठी खुशखबर.
200ची बियर आता अवघ्या 50 रुपयात मिळणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बियर म्हटली की अनेक मद्यप्रेमींच्या उत्साहाला उधाण येतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बियरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि अनेकदा आपली आवडती थंड बियर आणि ब्रँड मिळणं कठीण होतं. अशातच 200 रुपयांची बियर लवकरच 50 रुपयात मिळणार अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. सरकार बियरवरील टॅक्स कमी करणार असल्याचा दावा केला जातोय. बियर प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. मात्र खरंच बियर स्वस्त होणार आहे का? बियर स्वस्तात विकणं सरकारला परवडू शकतं का? असे सवालही या निमित्तानं उपस्थित झाले. व्हायरल मेसेजची आम्ही पडताळणी केली. मात्र त्यापूर्वी या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. बियर प्रेमींसाठी खुशखबर. 200 रुपयांची बियर आता 50 रुपयात मिळणार. भारतानं ब्रिटनच्या बियरवरील कर तब्बल 75% कमी केलाय. त्यामुळे बियर आता स्वस्त दरात मिळेल. हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळं बियर प्रेमींच्या आनंदाला उधाण आलंय. हा मेसेज पाहिल्यानंतर अनेकांनी लगेच चीअर्स करून एकमेकांना शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली आहे. मात्र व्हायरल होत असलेला मेसेज खरा आहे का? खरंच 200 रुपयांची बियर अवघ्या 50 रुपयात मिळणार आहे का? असे सवालही उपस्थित झाले. साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली. याबद्दल लिकर इंडस्ट्रीतले तज्ज्ञ अधिक माहिती देऊ शकतात. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली. तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा. त्याच्यामध्ये 10 मिलियन केसेस इतकं फक्त इम्पोर्टचं मार्केट आहे आणि ते एकूण बिअरच्या कन्झम्पशनच्या फक्त 3% आहे. आणि त्याच्यात पण हे जे काही 3% आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश बिअर जी आहे ती फार काही जास्त नाही आहे. त्याच्यामुळं असं काही होईल असं मला अजिबात वाटत नाही बिअरच्या बाबतीमध्ये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. भारत आणि ब्रिटन यांच्यात 6 मे रोजी एक करार झाला असून या करारानुसार ब्रिटनमधून आयात होणाऱ्या दारूवरील आयात शुल्क 75% कमी करण्यात आलाय. त्यामुळे तुर्तास तरी बियर स्वस्त होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. मात्र भारत ब्रिटन करारामुळं ब्रँडेड व्हिस्की काही प्रमाणात स्वस्त मिळू शकते. त्यामुळं आमच्या पडताळणीत 200 रुपयांची बियर 50 रुपयात मिळेल हा दावा असत्य ठरलाय. आयात शुल्क कमी झाल्यामुळे ब्रँडेड व्हिस्कीच्या दरात थोडीफार कपात होऊ शकते. मात्र ब्रिटनमधून आयात होणाऱ्या दारूवरील टॅक्स लक्षात घेता दारू सरसकट स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.